बातमीकडे वळूयात। महाराष्ट्रामधील लोकसभेसाठी ठाकरे गटाचा 23 जागांवरचा दावा हा कायम आहे। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर काँग्रेस हायकमांडचंही एकमत आहे असं राऊत यांचं म्हणणं आहे। जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही असं धोरण ठरलंय असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही असं धोरण ठरलेलं आहे असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील लोकसभेसाठी ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा आहे। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर काँग्रेस हायकमांडचं सुद्धा एकमत झालेलं आहे अशी माहिती खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। काँग्रेसकडून म्हटलं जात आहे की जर ठाकरे गटाने 23 जागा लढवायचं ठरवलं तर मग काँग्रेसच्या वाट्याला काय येणार असं काल संजय निरुपम यांनी म्हटलेलं होतं। सुप्रिया सुळे यांनी नुकतीच माहिती दिलेली आहे की 8 ते 10 दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय होईल आणि त्याच्यानंतर माहिती जी आहे ती दिली जाईल। तर दुसरीकडे संजय राऊत यांचं हे वक्तव्य। जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलंय। जिंकलेल्या, आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात, पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच। आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काही इतर मुंबईतलं कोणी बोलत असेल तर त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही। आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना, की आज बोलतोय का, की आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या। संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो, म्हणजे 19 बरोबर। शिरूरची जागा आम्ही लढलो, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत।